तर हा होता आमचा नाशिकचा फर्स्ट डे आणि नाशिकमध्ये इतकी थंडी होती ना की सकाळी उठायला तर अजिबात होत नव्हतं. आणि त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ रेणुका हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही 2 दिवसासाठी चेक इन केलं होतं. सकाळी उठून पटकन फ्रेश झाल्यानंतर मी पटकन साडी वेअर करून घेतली आणि आज पूजेला बसायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं होतं की ताई, मम्मी आणि मी आम्ही तिघी पण व्हाईट साड्याच वेअर करू. साडी वेअर करून झाल्यानंतर मी पटकन स्किन केअर करायला घेतला आणि स्किन केअर नंतर मेकअप सुद्धा केला. सगळ्यात आधी मम्मीची तयारी झाली होती, मग मम्मीची तयारी झाली होती म्हणून ती इथे गोलूला तयार करत होती. एवढ्या थंडीमध्ये गोलू मस्त झोपला होता, तो उठतच नव्हता. त्याला कसं तरी जबरदस्ती उठवलं, तयार केला आणि मग आम्ही सगळेजण रेडी होऊन पटकन मंदिराजवळ पोहोचलो. आम्हाला भटजीने जी वेळ दिली होती ना त्या वेळेच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो. आमच्याकडे थोडा वेळ होता, मग आम्ही ठरवलं की पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग पूजेला बसूया म्हणून आम्ही मस्त गरमागरम वडापाव खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर कुशावत कुंडाच्या इथे पोहोचलो. त्यानंतर हातपाय वगैरे धुवून घेतले आणि कुंडाच्या भोवती प्रदक्षिणा मारून घेतल्या. त्याच्यानंतर तिथे एक पिंपळाचं झाड होतं, त्याच्या भोवती सुद्धा प्रदक्षिणा मारल्या आणि मग आमची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं. पूजा करून बाहेर पडलो तोच आम्हाला एक पेरूवाला तिथे दिसला आणि पेरू बघून तोंडाला पाणी सुटलं होतं आणि ही बघा इथे कशी बकाबक पेरू खाते. नाशिकमध्ये आय गेस मी हे सेकंड टाइम येते. आम्हाला त्या लोकेशन बद्दल जास्त काय आयडिया पण नव्हती. आम्हाला एकाने सजेस्ट केलं होतं एक भोजनालय, तिथे आम्ही जाऊन मस्तपैकी लंच करून घेतला आणि लंच करून डायरेक्ट मग आम्ही आमच्या रूमवरच गेलो. इतका आळस आलेला ना, एक तर सकाळी लवकर उठलेलो, त्याच्यातून झोप पण येत होती. नेहमी दुपारी जेवल्यानंतर मला ग्रीन टी लागतेच आणि आमच्याकडे असं एक केटल होतं, ते मी कॅरी केलं होतं म्हणजे ह्याच्यात पाणी गरम करून मी आरामात ग्रीन टी पिऊ शकेन. मग माझ्यासोबत ताईसाठी सुद्धा मी ग्रीन टी काढली आणि रूमवर काहीतरी टाइमपास म्हणून गेम खेळण्यासाठी आम्ही ऑनलाईन गेम्स आधीच ऑर्डर केले होते. आम्ही दोघीच इथे उनो खेळत होतो आणि माझे कार्ड्स कमी व्हायच्या ऐवजी हिने मला +5 देऊन 15 कार्ड्स वाढवले माझे. +5 +5 +5 +5 15 टोटल 15 कम बैक. ये मेरा कम बैक था. मला +5 देत होती, मीच तिला +5 दिले. आम्ही दोघी सोनो खेळत होतो पण खेळायला खूप जास्त मजा आली. आम्ही 4-5 राऊंड खेळलो आणि त्याच्यानंतर बोललो थोडा वेळ आराम करूया म्हणून आम्ही दुपारी मस्तपैकी झोपलो आणि संध्याकाळी फ्रेश होऊन उठलो. संध्याकाळी फ्रेश होऊन आम्ही रूम मध्येच टाइमपास करत बसलो होतो कारण बाहेर इतकी जास्त थंडी वाजत होती ना की बाहेर फिरायला जायची सुद्धा इच्छा नव्हती. आम्ही मस्त इथे लुडो खेळत होतो आणि गोलू इथे मोबाईलवर त्याचं टॉम अँड जेरी एन्जॉय करत होता. आणि लुडो मध्ये आम्हाला तिघींना पण हरवून पप्पा फर्स्ट आले म्हणून ते किती खुश झाले ते बघा. असंच आमचा टाइमपास चालू होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलवर जेवायला गेलो होतो. डिनरला ह्या हॉटेलमध्ये यायच्या आधी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो पण तिथे जेवणाला अजिबात टेस्ट नव्हती म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो आणि ह्या हॉटेलमध्ये जेवण पण टेस्टी होतं. थंडी खूप वाजत होती म्हणून सर्वात आधी आम्ही सूप पिऊन घेतला आणि या सूपची टेस्ट ना ओके होती, एवढी काय खास नव्हती. पण त्याच्यानंतर जो मेन कोर्स ऑर्डर केला होता ना त्याची टेस्ट खूप छान होती. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तसंच रूमवर पोहोचलो. मम्मीने पण केलाय पप्पांना हरवायचा. जेवढ्या वेळा पण लुडो खेळली आहे तेवढ्या वेळा सगळ्या वेळा हरली आहे म्हणून तिला जिंकायचं आता. मम्मी